आणि वारंवार त्यांचं दर्शन बिबट्याच होते. जसं आपल्या पाळीव प्राणी घरी पाळतो तसं त्यांना बिबट्या त्यांच्या घरच्या झाल्यासारखं झालाय. कारण प्रत्येक वेळेला त्यांच्या समोरून येत जात असतो. मालक हे शेताचे आहेत का बिबटे आहे हेच कळण झाले. असे शेतकरी आहेत, माझे कृषी अधिकारी आहेत. आपा बिबट्या म्हणजे आपला एक मित्र झालाय, आपल्या शेतात कोण कामाला येत नाही अशी आपली खंत आहे. नेमका काय प्रकार आहे? आता 3 ते 4 महिन्यापासून या आमच्या ऊसाच्या शेतामध्ये पहिल्यांदा दर्शन देणं आम्ही पाला काढण्यासाठी म्हणून एक 20 ते 22 बायका होत्या. तर त्यावेळेस आमच्या समोरच दिसला, पण तो आम्ही माणसांची संख्या जास्त असल्यामुळं तो निघून गेला एक दंगा केल्यामुळं. त्यानंतर पुन्हा माझ्याच पाठीमागं ह्या आमच्या आंब्याच्या बागेमध्ये एक मे महिन्यामध्ये हा बिबट्याचं एक पिल्लू माझ्या पाठीमागं लागलं. त्यावेळेस मी एकटाच होतो. तर जीवांच्या आकांतानं मी पळून बाहेर आलो. त्यावेळी सुद्धा आम्ही फॉरेस्ट ऑफिसरना वगैरे कळवलेलं होतं. त्यानंतर आमच्या वरच्या बाजूलाच रामोशीच्याला एक मेंढपाळ होता, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी जीव घेणा हल्ला केला होता. त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे तक्रार दिली होती. पण ते येतात, बघतात आणि ते म्हणतात की आम्हाला पकडायची परमिशन नाही, नागपूरवरनं परमिशन घ्यायला लागत्या. पण आता नागपूरवरनं परमिशन घ्यायला लागतं, ती परमिशन घ्यायला कोणी आम्ही जायचं आहे का? 3 ते 4 वेळा जर हल्ला झाला असेल तर त्या ठिकाणी सापळा लावून बिबट्याला जेरबंद करणं ही त्यांचं काम आहे. प्राण्यांच्यावरती हल्ला झाला ठीक आहे. काल आमच्या एक मजूर आम्ही 3 जणी समक्ष असताना त्याच्यावरती दबा धरून 5 वाजता काल त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी जीवितहानी झाली असती, पण आम्ही सतर्क असल्यामुळं आम्ही वाचलो. त्या ठिकाणी आम्ही बाजूला जाऊन बिबट्याच्या हालचाली सगळ्या आम्ही मोबाईलमध्ये कैद केलेल्या आहेत. तर बिबट्या म्हणजे अतिशय इथं या ठिकाणी अग्रेसिव्ह झालेला आहे आणि नुकसान झाल्यानंतर किंवा हल्ला केल्यानंतर बंदोबस्त करण्यापेक्षा म्हणजे आम्ही भाऊंच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की जे जुनाट कायदे आहेत त्याच्यामध्ये काही बदल करून, तुम्हाला आता सागर भाऊंनी सांगितलं तसं की बिबट्याचा अधिवास ज्या ठिकाणी आहे तुम्ही त्या ठिकाणी राखीव जंगलं करा, बिबट्याची करा, वाघाची करा. पण शेतकऱ्यांच्यावरच ही वेळ काय याची? कामाला मजूर मिळत नाहीत. अगोदर काम आलं तर त्यावेळेस म्हणजे शेतकऱ्यांना मजुराच्या भीतीनं, त्या बिबट्याच्या भीतीनं कुणीही शेतामध्ये थांबत नाही. ही अशी अवस्था झालेली आहे, शेती पडण्याची वेळ आलेली आहे. दरवेळी नैसर्गिक आपत्ती आहे. ह्या प्राण्यांनी सुद्धा आता शेतकऱ्यांचीच पाठ धरलेली आहे. मग आम्ही आता शेती करायची कशी सांगा? जर असं जर होत असेल, जर त्यांना बिबट्याचं एवढं प्रेम जर असेल तर त्याचा बंदोबस्त त्यांनी स्वतः कशा पद्धतीने करावं हे शासनानं शेतकऱ्यांना सुचवावं किंवा प्रबोधन करावं. बंदोबस्त म्हणजे त्यांना आम्ही काही मारा म्हणत नाही, कारण आम्ही बी प्राणी मित्रच आहोत, म्हणजे त्याच्यावरती दया करणार आहे. पण आमच्या आदिवासात येऊन ते आमच्या आदिवासात आले. आम्ही 50 वर्ष झाले या ठिकाणी शेती करतोय. आम्ही त्यांच्या आदिवासात गेलेलं नाही किंवा अतिक्रमण कुठलंही केलेलं नाही. आता ते फॉरेस्टवाले आले तर काय सांगतात की तुम्ही त्याच्या आदिवासात राहणं शिकलं पाहिजे. आता कसं राहायचं हेच आम्हाला कळायचं बंद झालं. उत्तर हे सुद्धा त्यांचं विचार करण्यासारखं आहे. कारण बिबट्याबरोबर राहणं म्हणजे त्याचा काय नेमका अर्थ काय हेच त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा सांगितलेली आहे की नेमकं इथं शेती करायची कशी. कारण शेती करताना शासन सांगत असतं की चांगल्या पद्धतीने शेती करा, चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्या. आणि आता आपण पाहतो इकडे आजूबाजूला ऊसाचं क्षेत्र आहे. ऊसाला 2-2.5 टनाच्या पुढे होता शेतकरी 3 टन 3.5 टनावर निघाले. त्यामुळे दाट व्हायला लागला ऊस. त्यामुळे बिबट्याला लपायची जागा सुद्धा चांगली संरक्षण झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकवायचा का बिबट्या जगवायचा हे नेमकी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे आता सागर खोत असतील यांनी त्यांच्या माध्यमातून आता विधान भवन अधिवेशन सुरू आहे, त्यामध्ये आवाज उठवून कुठतरी जे जुने कायदे आहेत वन विभागाचे ते बदल करून त्यात बिबट्याला पकडणं किंवा त्यावरती काही उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्याची पोट तिडकी आहे की आमच्याकडे मोलमजूर येत नाहीत. मोलमजूर आल्यानंतर आमची शेती पडू शकते. भविष्यात चांगल्या चुकीच्या पद्धतीनं घटना जर घडल्या, एखाद्या जर मानवहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव. आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर. वैद्यकीय सेवेतील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंडा असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल. कार्डिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजी, यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल. रस्ता अपघातग्रस्तांना उपचार, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, बांधकाम कामगार, डायलिसिस सुविधा, एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, कॅन्सर सर्जरी, गुडघा प्रत्यारोपण सर्जरी, हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत. 24 तास आपत्कालीन सेवा, तज्ञ डॉक्टरांची टीम, अद्ययावत उपकरणे, स्वच्छ व आरामदायी परिसर, रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी व ECG हे सगळं काही एकाच ठिकाणी. आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, इस्लामपूर. संपर्क 02342 225 775.